आणि आता सविस्तर बातमीपत्राच्या सुरुवातीला या क्षणाची सगळ्यात मोठी बातमी आपण बघतोय। पुणे पोलीस उद्या डॉक्टर सुश्रुत घैसास यांना नोटीस पाठवणार आहे। उद्या डॉक्टर सुश्रुत घैसास यांची चौकशी होईल। पुणे पोलीस डॉक्टर घैसास यांचा जबाब नोंदवणार आहे। डॉक्टर घैसास यांच्यावर उपचारादरम्यान हलगर्जीपणा केल्याप्रकरणी गुन्हा दाखल आहे। तनिषा भिसे यांच्यावर उपचारादरम्यान हलगर्जीपणा केल्याप्रकरणी घैसास यांच्यावर पुण्यातील अलंकार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि उद्या डॉक्टर सुश्रुत घैसास यांची चौकशी देखील होणार आहे। पुणे पोलीस घैसास यांचा जबाब नोंदवणार आहे। रेवती हिंगवे आपल्या प्रतिनिधी आपल्या सोबत जोडल्या गेल्या, त्यांच्याकडून अधिकचे अपडेट्स घेऊया। रेवती, नक्कीच सौरभ, आपल्याला जसं माहिती आहे की तनिषा भिसे मृत्यू प्रकरणी डॉक्टर सुश्रुत घैसास ज्यांनी प्राथमिकरित्या तनिषा भिसे यांच्या समोर 20 लाखाची मागणी केली होती आणि 10 लाख रुपये डिपॉझिट करा असं त्यांनी सांगितलं होतं आणि त्यानंतर जे प्रकार घडले ते आपल्या समोर आहेत आणि त्यानंतर ज्या समित्या नेमण्यात आल्या होत्या त्यातला सगळ्यात महत्त्वाचा अहवाल होता तो म्हणजे जिल्हा मेडिकल बोर्डाचा, जो काल खरं तर समोर आलेला आहे आणि त्या अनुषंगाने डॉक्टर सुश्रुत घैसास यांच्या विरोधात अलंकार पोलीस ठाण्यामध्ये 106(1) कलम अंतर्गत खरं तर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। या हे जे कलम त्यांच्यावरती लावण्यात आलेलं आहे ते तुमच्या हलगर्जीपणामुळे एखाद्याचा मृत्यू होतो या अनुषंगाने हा कलम लावण्यात आलेला आहे। त्याच पार्श्वभूमीवरती उद्या पोलीस डॉक्टर सुश्रुत घैसास यांचा जबाब नोंदवणार आहेत। त्यांची बाजू काय आहे हे या सगळ्याचा जबाब हा पुणे पोलिसांकडून नोंदवण्यात येणार आहे। त्यासोबतच खरं तर आता हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे सौरभ की इंडियन मेडिकल असोसिएशन असू दे किंवा महाराष्ट्र मेडिकल काउन्सिल असू दे त्यांची भूमिका नक्की काय घेतं, कारण आता डॉक्टर सुश्रुत घैसास यांच्यावरती गुन्हा दाखल झालेला आहे। उद्या तो जबाब सुद्धा नोंदवण्यात येईल। तर आता पुणे पोलीस नक्की काय कारवाई करत आहे आणि त्यासोबतच त्यांचं जे मेडिकल लायसन्स आहे ते रद्द करण्यात येतं की नाही याकडे सगळ्यांचं लक्ष असणार आहे। सौरभ, निश्चितच रेवती, यावर लक्ष ठेवून असा त्या संदर्भातले अपडेट्स आम्ही घेऊ। तुर्तास धन्यवाद।